महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यात सिंदगी नावाचं एक छोटंसं गाव. याच गावातील विनोद किशन भगत नावाचा एक सामान्य माणूस. विनोद आणि त्याची पत्नी प्रियंका यांचा संसार म्हणजे 2 वेळच्या कष्टाची आणि समाधानाची एक साधी गाठ. त्यांचं लग्न 2023 साली झालं होतं. त्यांच्या संसारात एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 फुलं फुलली होती. देवाने दिलेलं सर्व काही आहे अशी त्यांची भावना होती. कारण कष्टासाठी हातपाय धडधाकट होते. फक्त शेती नव्हती. मेहनत मजुरी करून पोटाची खळगी भरणं हेच त्यांच्या आयुष्याचं सत्य होतं. मजुरीच्या निमित्ताने विनोद आपल्या पत्नी मुलांसोबत गोकुंदा येथे येऊन राहू लागला. विनोद पहाटे उठून कामावर जायचा आणि दिवसभर घाम गाळून सायंकाळी घरी परतायचा. प्रियंका घर सांभाळायची, मुलांची काळजी घ्यायची. दोघांचा संसार गरीब असला तरी सुखाचा होता. गरजा कमी पण प्रेम भरपूर. पण नशिबाला त्यांचा हा साधेपणा फार काळ मान्य नव्हता. एक दिवस त्यांच्या मुलाची तब्येत अचानक खूप बिघडली. असह्य वेदनांमुळे तो तळमळू लागला. विनोद आणि प्रियंका त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये धावले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर आजार सांगितला. उपचारासाठी लागणारा मोठा खर्च जेव्हा डॉक्टरांनी सांगितला तेव्हा त्या मेहनत करणाऱ्या जोडप्याच्या पायाखाली जमीनच सरकली. मेहनत मजुरी करणारा माणूस इतके पैसे कुठून आणणार? विनोदच्या डोक्यात विचाराचं वादळ उठलं. त्याला आठवलं की अशोकनगरमध्ये त्याच्या मालकीचं एक 4 खोल्यांचं जुनं घर आहे. त्याने प्रियंकाला विचारलं, या घराचं काय करायचं? आपण ती विकूया का? त्या पैशातून मुलाचा इलाज होईल आणि उरलेल्या रकमेतून आपण मजुरीऐवजी छोटासा व्यवसाय सुरू करू. प्रियंकाने मुलाच्या काळजीपोटी लगेच होकार दिला. पण ऐन संकटाच्या वेळी इतक्या तातडीने घर खरेदी कोण करणार? विनोदने घराच्या विक्रीसाठी धावपळ सुरू केली. याच वेळी त्याला कोणीतरी शेफ रफीत नावाच्या एका व्यक्तीबद्दल सांगितले. हा शेफ रफीत म्हणजे प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा ब्रोकर म्हणजेच दलाल होता. विनोदने लगबगीने शेख रफीतची भेट घेतली. हात जोडून त्याने विनंती केली, साहेब काहीही करा पण माझे हे घर तातडीने विकून द्या. मुलाचा जीव वाचवायचा आहे. हॉस्पिटलचं बिल भरायचं आहे. विनोदने आपली संपूर्ण व्यथा त्याच्या समोर मांडली. दुसऱ्याच दिवशी शेख रफीत विनोदच्या घरी आला. प्रियंकाही घरी होती. शेख रफीतने लगेच फोन काढला आणि काही क्षणात इकडे तिकडे संपर्क साधला. त्याने विनोद आणि प्रियंकाला दिलासा दिला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी हे घर आत्ताच्या आत्ता विकून देतो आणि जर विकलं नाही तर मी स्वतः तुम्हाला पैसे देतो. काही तासांच्या आतच शेख रफीतने त्यांच्या घराचा व्यवहार 10 लाख रुपयांना पूर्ण करून दिला. विनोद आणि प्रियंकासाठी शेख रफीत एक देवदूत ठरला. त्याने इतक्या तातडीने केलेलं काम पाहून प्रियंका त्याच्यावर खूप प्रभावित झाली. तिने त्याचे हात जोडून आभार मानले आणि म्हणाली, तुमचे धन्यवाद करण्यासाठी शब्द कमी पडत आहेत. तुम्ही आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही. शेख रफीत गोड बोलणारा, लक्झरी आयुष्य जगणारा आणि सोन्या नाण्याने मडलेला होता. तो म्हणाला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जेव्हाही अडचण येईल तेव्हा माझी आठवण काढा. मी नक्की मदत करेन. यावर प्रियंकाने त्याला आग्रह केला, तुम्ही आता आमच्या घरातील एक महत्त्वाचे सदस्य झाला आहात. तुम्ही आता बिंदास आमच्या घरी येत जा. अशा प्रकारे गोड बोलून आणि सहानुभूती दाखवून शेख रफीत तिथून निघून गेला. मुलाचा विलाज झाला. विनोदने बिल भरले आणि उरलेल्या पैशातून संसार पुन्हा सुरू झाला. विनोद आपल्या कामावर जाऊ लागला आणि मुले शाळेत जाऊ लागली. विनोद आता कामावर जात असे पण शेख रफीतचे घरी येणे सुरू झाले. सुरुवातीला चहा पाणी नाश्ता असे सामान्य व्यवहार होते. विनोदला काही वाटले नाही. पण हळूहळू शेख रफीतने घरी येण्याची वेळ बदलली. तो विनोद कामावर गेल्यावर आणि मुले शाळेत गेल्यावर प्रियंकाला भेटायला येऊ लागला. शेख रफीतची लक्झरी कार, त्याचा रुबाब आणि पैशांची श्रीमंती या गोष्टी प्रियंकाला आकर्षित करू लागल्या. प्रियंका हळूच त्याला बोलू लागली, खरं आयुष्य तर तुम्ही जगत आहात, नाहीतर माझा नवरा. नेहमी पैशांची तंगी, मजुरी केल्याशिवाय पैसा नाही. आम्ही अगदी थर्ड क्लास लाईफ जगतो. शेख रफीतने ही संधी साधली. त्याने तिला आश्वासन दिले, तुम्ही कशाला टेन्शन घेता? तुम्हाला इथून पुढे मी काही कमी पडू देणार नाही. तुम्ही देखील 4 व्हीलरमधून फिरू शकतात. प्रियंका नवऱ्याच्या गरिबीमुळे मनातून खचलेली आणि आलिशान जीवनाच्या मोहाने भारावलेली ती त्याच्या अधिक जवळ जाऊ लागली. तिने त्याला डोळ्यात डोळे घालून पाहणे सुरू केले. शेख रफीतने तिच्या भावना ओळखल्या. लवकरच त्या दोघांचे सूत जुळले आणि त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. जेव्हा विनोद कामावर आणि मुले शाळेत तेव्हा शेख रफीत तिच्या घरी यायचा. कधी घरीच तर कधी तो तिला कारमधून फिरायला घेऊन जायचा आणि वेगवेगळ्या हॉटेलवर दोघांची भेट व्हायची. विनोदला याची पुसटशीही कल्पना नव्हती. हा अनैतिक व्यवहार काही महिने सुरू राहिला. पण एक दिवस नशिबाने विनोदला त्याचे सत्य दाखवले. विनोद अचानक दुपारच्या वेळी घरी आला. प्रियंका घरात नव्हती. तो तिला शोधू लागला.
त्या क्षणी शेख रफीदची लक्झरी कार त्यांच्या घरासमोर येऊन थांबली आणि त्यातून त्याची पत्नी प्रियंका खाली उतरली. विनोदने हे दृश्य पाहिले आणि त्याचे जग थांबले. शेख रफीद जाताच विनोदने प्रियंकाला जाब विचारला. ती अडखळू लागली. विनोदचा राग अनावर झाला. ज्या माणसाने आपल्याला मदत केली त्याचे उपकार तू असे फेडत आहेस? या माणसासोबत तू अनैतिक संबंधात आहेस? विनोदने तिला खूप मारहाण केली. विनोदला आता पूर्णपणे समजून चुकले होते की त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत नातं ठेवत आहे. हे टेन्शन त्याला सहन झाले नाही आणि तो दारूच्या आहारी गेला. तो अधिक दारू पिऊ लागला. मेहनत मजुरी करून जे काही कमवायचा ते दारूवर खर्च करू लागला. तो घरी आल्यावर प्रियंकाला मारायचा, पण प्रियंका काही केल्या सुधारत नव्हती. एके रात्री विनोद झोपलेला असताना प्रियंकाच्या मोबाईलवर शेख रफीदचा कॉल आला. प्रियंका गुपचूप फोन घेऊन बाहेर गेली आणि नवऱ्याशी बोलल्याप्रमाणे बोलू लागली. विनोद पूर्ण झोपलेला नव्हता. तो जागा झाला होता. त्याने कान टवकारले. त्याची पत्नी पतीप्रमाणे त्या शेख रफीदशी बोलत असल्याचे ऐकून त्याला प्रचंड राग आला. पुन्हा एकदा त्याने प्रियंकाला बेदम मारहाण केली. प्रियंकाला या वेदना नकोशा झाल्या होत्या. तिला शेख रफीदला सोडायचे नव्हते आणि विनोदमुळे तिला वारंवार मार खावा लागत होता. या क्षणी प्रियंकाने एक भयंकर निर्णय घेतला. तिने शेख रफीदला कॉल करून सांगितले, विनोदला आपल्या रस्त्यातून बाजूला काढ, नाहीतर हा माझं जगणं मुश्किल करून टाकेल. शेख रफीद ही प्रियंकाच्या आहारी गेला होता. त्याने तिचे ऐकले. त्या दोघांनी मिळून विनोदला संपवण्याचा कट रचला. ती तारीख होती 29 ऑगस्ट 2025. 51 वर्षांचा विनोद कामावर गेला, पण घरी परतला नाही. कट रचल्याप्रमाणे शेख रफीद त्या दिवशी विनोदच्या घरी आला. विनोद अजूनही शेख रफीदला वाईट बोलत नव्हता, कारण त्याला वाटत होतं की चूक त्याच्या पत्नीचीच जास्त आहे. शेख रफीदने विनोद सोबत गोड गप्पा मारल्या आणि त्याला फिरायला घेऊन जाण्याचा आग्रह केला. चला आज आपण फिरायला जाऊ, असे म्हणून त्याने विनोदला आपल्या कारमध्ये बसवले. शेख रफीदने कार काढली आणि थेट मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पेनगंगा नदीजवळील खरबी पुलावर गेला. त्या ठिकाणी त्याने विनोदला खूप जास्त प्रमाणात दारू पाजली. पत्नीच्या तणावाने अगोदरच दारूच्या सवयीने ग्रासलेला विनोद खूप जास्त नशेत गेला. त्याला काही सुचत नव्हते. याच नशेत आणि असह्य अवस्थेत शेख रफीदने विनोदला त्या खरबी पुलावरून खाली ढकलून दिले. विनोद त्या नदीच्या पाण्यात पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विनोद घरी न परतल्यामुळे प्रियंकाने इकडे तिकडे कॉल केले, मित्रांना विचारले. 2-3 दिवस उलटले, पण विनोदचा पत्ता लागला नाही. 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रियंका किनवट पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस निरीक्षक अविनाश कुमार यांच्याकडे पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 4 सप्टेंबर 2025 रोजी पोलिसांना पेनगंगा नदीत एक मृतदेह आढळला. पोलिसांनी प्रियंकाला बोलावले. प्रियंकाने तो मृतदेह पाहिला आणि तो विनोदचाच असल्याचे सिद्ध झाले. प्रियंका तिथे ढसाढसा रडू लागली. माझा पती मुलांचा आधार होता, घर खर्च चालवत होता. माझ्या पतीसोबत हे असं व्हायला नको होतं. ती बेशुद्धही पडली. तिच्याकडे बघून पोलिसांना आणि कुटुंबियांनाही तिची खूप कीव आली. नातेवाईक तिला सावरत होते. पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले. रिपोर्टमध्ये आले की विनोद त्या दिवशी खूप नशेत होता आणि नशेत असल्यामुळेच तो नदीत पडून बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला आणि विनोदचा अंत्यविधी पार पडला. विनोद हे जग सोडून गेल्यामुळे प्रियंका एकटी पडली. ती नातेवाईकांना नेहमी म्हणायची, मी कोणाकडे पाहून जगू, पण पडद्यामागे तिचे आणि शेख रफीदचे संबंध पूर्वीपेक्षा जास्त वाढले. आता विनोदची अडचण नसल्यामुळे शेख रफीद रात्री अपरात्री तिच्या घरी येऊ लागला आणि तिच्या घरीच रात्रभर राहू लागला. ही गोष्ट विनोदच्या भावाच्या नजरेतून सुटली नाही. त्यांना कुठून तरी कळले की शेख रफीद नावाचा माणूस त्यांच्या वहिनीकडे रात्रभर असतो. त्यांना खूप संशय आला. विनोदचा भाऊ पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस निरीक्षक अविनाश कुमार यांना भेटला. त्याने संशय व्यक्त केला, माझ्या भावाचा मृत्यू अपघात नाही, काहीतरी घातपात आहे. माझ्या वहिनीचं आणि शेख रफीदचं काहीतरी असावं आणि त्यांनीच माझ्या भावाचं जीवन संपवलं असावं. पोलिसांनी आधी पोस्टमॉर्टम रिपोर्टचे कारण देत भावाला समजावले, पण भावाने खूप आग्रह केल्यावर पोलिसांनी पुन्हा फाईल उघडायची ठरवली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि प्रियंकाचा कॉल डिटेल्स रिपोर्ट काढला. तो रिपोर्ट बघून पोलिसांच्या लक्षात आले की प्रियंका आणि शेख रफीदमध्ये खूप बोलणे होत होते आणि विनोदच्या मृत्यूच्या दिवशीही दोघांचे खूप वेळ संभाषण झाले होते. याच आधारावर पोलिसांनी तातडीने प्रियंका आणि शेख रफीद या दोघांना उचलले आणि पोलीस स्टेशनला आणले. दोघांची वेगवेगळी चौकशी सुरू झाली. दोघेही सुरुवातीला काहीही सांगत नव्हते. तेव्हा पोलिसांनी त्यांची आयडिया वापरली. पोलीस प्रियंकाकडे गेले आणि तिला म्हणाले,
शेख रफीदने आम्हाला सर्व काही खरं खरं सांगून टाकलं आहे. यात त्याची काही चूक नाही. सर्व चूक तुझी आहे. आता तुला जन्मठेप होईल. पोलिसांच्या तोंडून हे ऐकताच प्रियंका गडबडून गेली. तिचे हातपाय कापायला लागले. तिने घाबरून सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण सत्य घटनाक्रम पोलिसांना सांगितला. विनोदच्या कष्टावर तिची नाराजी, शेख रफीदच्या श्रीमंतीचा मोह, त्याच्यासोबत अनैतिक संबंध, विनोदने मारहाण केल्यामुळे आलेला राग आणि अखेर विनोदला रस्त्यातून काढण्यासाठी केलेला कट. प्रियंकाने पोलिसांना कबूल केले की खुनाच्या दिवशी ती गुपचूप लपून विनोदला ढकलून देताना बघत होती आणि तिचा रस्त्यातला काटा दूर झाल्याचा आनंद मानत होती. या कबुलीमुळे संपूर्ण गूढ उकलले. पोलिसांनी शेख रफीद आणि प्रियंका विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. 15 ऑक्टोबर 2025 रोजी या गुन्हेगारांना अटक करून लॉकअपमध्ये टाकण्यात आले. अखेरीस चूक किती परफेक्ट करा, ती पकडल्याशिवाय राहत नाही, हेच या घटनेतून सिद्ध झाले. एका साध्या कष्टाळू माणसाचा संसार केवळ पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या मोहापायी उद्ध्वस्त झाला. अनैतिक संबंधाच्या या जाळ्यात अडकून पत्नीने स्वतःच्या मुलांच्या पित्याचा जीव घेतला. कर्माचे फळ नियमानुसार मिळतेच. विनोदच्या भावाच्या एका लहानशा संशयामुळे या खुनाचा पर्दाफाश झाला आणि गुन्हेगार 4 भिंतींच्या आत गेले. ही शोकांतिका पुन्हा एकदा सिद्ध करते की अनैतिक संबंध टाळणे आणि आपल्या सुखी जीवनाची निवड करणे हेच खरे महत्त्वाचे आहे. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.